ठरलं तर मग या मालिकेच्या 20 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता मकर संक्रांतीनिमित्त सायलीने पारंपरिक वेशभूषा करून हलव्याचे दागिने परिधान केले आहेत. मात्र अर्जुन ते दागिने घालायला स्पष्ट नकार देतो. काव्या त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. जिजू उगाच हट्ट करू नका, दागिने घालून घ्या. पण अर्जुन आपल्या निर्णयावर ठाम असतो. शेवटी सायली आपले अस्त्र बाहेर काढते आणि म्हणते, ठीक आहे, मग मी सुद्धा पुढचे 4 दिवस तुमच्याशी बोलणार नाही. यावर दोघेही एकमेकांवर रुसून बसतात. दुसरीकडे नागराज आपल्या फोनमध्ये गुपचूप सुमनचा व्हिडिओ पाहत असतो, ज्यामध्ये तिला बांधून ठेवल्याचं दिसते. दुर्दैवाने भूमी हे सर्व पाहते आणि तिला धक्का बसतो. सुमन काकू, त्या तर बेपत्ता आहेत ना, असा प्रश्न तिला पडतो. ती लगेच सखी मीरा आणि काव्याला ही गोष्ट सांगते. नागराजला रंगेहात पकडण्यासाठी या चौघी एक शक्कल लढवतात. सखी नागराजला फोटो काढायला सांगते आणि त्याच दरम्यान काव्या अतिशय चालाखीने नागराजचा फोन स्वतःच्या हातात घेते. फोटो काढण्याच्या बहाण्याने ती सुमनचा तो महत्त्वाचा व्हिडिओ स्वतःच्या फोनमध्ये ट्रान्सफर करून घेते. शेवटी सायली आणि अर्जुनला ह्या चौघी एकत्र बोलावतात. सायली गोंधळून विचारते, अहो, तुम्ही मला इथे का बोलावलंत? त्यावर अर्जुन म्हणतो, बायको, मी नाही, या चौघींनी आपल्याला इथे बोलावलंय. तेव्हा काव्या, भूमी, सखी आणि मीरा मिळून अर्जुन सायलीला सांगतात की त्यांना नागराज काका आणि सुमन काकू यांच्याबद्दल एक मोठा खुलासा करायचा आहे. आता ह्या चौघी नागराजचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहेत. पुढील भागात काय होईल, नागराज आता कसा वाचणार हे पाहणे नक्कीच रंजक ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.